ओम नमः शिवाय. श्री शिवमहापुराण रुद्र संहिता सती खंड अध्याय 15. सतीची तपश्चर्या. श्री गणेशाय नमः. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुने, एके दिवशी आपण दोघे दक्ष प्रजापतींच्या घरी गेलो होतो. त्या समयी देवी सती पित्याच्या मांडीवर बसली होती. आपण तिला पाहिले. तिच्या ठाई त्रिभुवनातील समग्र सौंदर्यच एकवटले होते. दक्षाने उत्थापन देऊन आपल्याला नमस्कार केला. सतीनेही पुढे येऊन भक्तीने आणि प्रसन्नतेने नमस्कार केला. आपण दोघे आसनावर बसलो. मी त्या विनयशील बालिकेला आशीर्वाद दिला व म्हणालो, सती, जे केवळ तुझीच इच्छा करतात आणि तूही ज्यांच्या प्राप्तीची कामना धरून आहेस, ते जगदीश्वर महादेव तुझे पती होतील. त्यांनी तुझ्याशिवाय अन्य कोणत्याही स्त्रीची पत्नी म्हणून इच्छा धरली नाही व पुढेही धरणार नाहीत. तेच तुला अनुरूप आहेत. तू चिरकाल त्यांचीच पत्नी होशील. त्यानंतर दक्षाकडील पाहुणचार स्वीकारून आपण त्यांचा निरोप घेतला आणि आपापल्या स्थानी निघालो. माझे बोलणे ऐकून दक्षाला फारच संतोष वाटला. त्याची सर्व चिंताच मिटली होती. हळूहळू सती वयात आली. तारुण्यावस्थेत फारच सुंदर दिसू लागली. तिचे लावण्य वर्णनातीत होते. दक्षाच्या मनात तिच्या विवाहाचे विचार येऊ लागले. सतीने मनोमन शंकरांनाच वरले होते. आपला पिता आपल्या विवाहाची चिंता करत आहे हे लक्षात घेऊन ती आपल्या मातेपाशी गेली. तिने शिवजींना वरण्याची इच्छा बोलून दाखविली आणि त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी तपाची आज्ञा मागितली. मातेची अनुमती मिळताच महेश्वर हेच पती म्हणून लाभावे या उद्देशाने ती घरातच दृढतेने आराधना करू लागली. अश्विन महिन्यातील नंदा तिथींना अर्थात प्रतिपदा, षष्ठी आणि एकादशीच्या दिवशी सतीने भगवान शंकरांचे पूजन केले. त्यांना गूळ, भात आणि मिठाचा नैवेद्य अर्पण करून नमस्कार केला. कार्तिक चतुर्दशीला खीर आणि अनरसे यांनी शंकराची आराधना करून त्यांचे स्मरण करू लागली. मार्गशीर्ष कृष्ण अष्टमीला तिने तीळ, जव आणि तांदूळ यांनी शिवपूजन करून ज्योतिर्मय घृतदीपाने त्यांची आरती केली. पौष शुद्ध सप्तमीला रात्रसमयी जागरण केले आणि प्रातःकाळी शिवपूजन करून खिचडीचा नैवेद्य दाखवला. माघी पौर्णिमेला रात्री जागरण केले व सकाळी नदीत स्नान करून ओल्या वस्त्रानिशी तीरावर शंकराची पूजा केली. फाल्गुन कृष्ण चतुर्दशीला रात्री जागरण करून बेलाच्या फळाने शिवपूजा केली. फाल्गुन महिन्यातील सर्वच रात्री जागरण करून शिवजींचे पूजन केले. चैत्र शुद्ध चतुर्दशीला सतीने दिवस रात्र शिवस्मरण केले. पळस आणि दवणा यांनी त्यांची पूजा केली. वैशाख शुद्ध तृतीयेला तिळाचा आहार घेतला आणि नव्या जवाच्या भाताने रुद्रदेवांची पूजा केली. मग महिनाभर तीच आराधना केली. ज्येष्ठ पौर्णिमेला वस्त्र व मालितीची फुले यांनी शिवपूजन करून तो महिना त्याच उपासनेत व्यतीत केला. आषाढ शुद्ध चतुर्दशीला काळे वस्त्र व मालतीची फुले अर्पण करून शिवजींची पूजा केली. श्रावण शुद्ध अष्टमी आणि चतुर्दशी या दोन्ही दिवशी पवित्र वस्त्र आणि यज्ञोपवीत वाहून शिवपूजन केले. भाद्रपद कृष्ण त्रयोदशीला नाना प्रकारच्या फुलांनी व फळांनी शंकरांचे पूजन केले आणि चतुर्दशीच्या दिवशी केवळ पाणी पिऊन राहिली. उपासनेच्या काळात देवी सती त्या त्या ऋतूत उत्पन्न होणारी फळे, फुले व धान्ये अर्पण करून भगवान महादेवांचे पूजन करत असे. उपवासाव्यतिरिक्त अन्य दिनी अत्यंत नियमित आहार घेऊन ती सातत्याने जप करत असे. ती प्रत्येक मासातील प्रत्येक दिवशी शिवाराधनेतच निमग्न राहिली. अशा प्रकारे स्वेच्छेने शरीर धारण करणाऱ्या त्या देवीने नंदाव्रताचे पालन करून ते निष्ठेने पूर्ण केले. व्रताचे पारणी केल्यावर ती शिवजींचेच ध्यान करू लागली. तिने आपल्या हृदयात शिवप्रभूंनाच धारण केले होते. नारदा,
त्यावेळेस सर्व देवता, ऋषी, विष्णू आणि मी सतीची तपश्चर्या पाहण्यास गेलो होतो. ध्यानामध्ये शिवजींशी तद्रूप झालेली ती देवी सिद्धावस्था प्राप्त झाल्यासारखी दिसली. तिची तपसाधना पाहून आम्ही अगदी थक्क झालो. तिला आदराने नमस्कार केला आणि कैलास पर्वतावर गेलो. त्या समयी माझ्या समवेत सावित्री आणि विष्णू समवेत लक्ष्मी या दोघीही आल्या होत्या. आम्ही सर्वांनी भगवान रुद्रदेवांना नमस्कार केला. हात जोडून विनम्र भावाने त्यांची स्तुती केली. म्हणालो, हे महाप्रभो, तुम्ही परम सामर्थ्यवान आहात. सत्व, रज, तम या शक्तींचे स्वामी आहात. वेदत्रयी आणि लोकत्रयी ही तुमचीच स्वरूपे आहेत. तुम्ही शरणागतांचे पालक आहात, निजभक्तांचे उद्धार करते आहात, साधूजनांचे रक्षक आहात. तुम्हाला नमस्कार असो. तुम्ही सर्वसाक्षी सर्वेश्वर आहात. या विश्वाला अंतर्बाह्य व्यापून आहात. अद्वितीय, अज, अमर व स्थाणू आहात. तुम्हाला नमस्कार असो. हे महेश्वर, ज्यांचा इंद्रियांवर ताबा नाही, त्यांच्यासाठी तुमच्या प्राप्तीचा कोणताही मार्ग सुलभ नाही. पण जे अनन्य भावाने तुमची भक्ती करतात, त्यांना तुम्ही सहजतेने वश होता. तुमचे महात्म्य जाणणे कोणालाही शक्य नाही. म्हणूनच आम्ही तुमच्या समोर नतमस्तक आहोत. नारदा, अशा प्रकारे शंकरांची स्तुती करून आम्ही सर्व देव आणि ऋषी मस्तक झुकवून विनम्रतेने उभे राहिलो. अध्याय 15 समाप्त. ओम नमः शिवाय.